तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का जगातील सर्वात मोठा डोम आपल्या पुण्यामध्ये आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जगातील सगळ्यात मोठा डोम म्हणजे वर्ल्ड पीस डोम. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा डोम बघायला यायचा असेल तर पर पर्सन 100 रुपये तिकीट आहे. असं तिकीट काढावं लागतं तुम्हाला. तर चला, आता हा मेन एंट्रन्स गेट आहे. तर इथून डोमची सुरुवात होते आणि आत्ताच आपण ज्या गेटमधून आलो तर हे मेन गेट आहे. तर चला आपण जाऊया आता डोममध्ये. तर मित्रांनो, मी डोमच्या समोर आहे. माझ्या समोर डोम आहे आणि आपण जाणार आहोत आता आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे सगळं. हे पाहू शकता तुम्ही, हा पूर्ण डोमच्या समोरचा परिसर आणि ते मेन एंट्री गेट जिथून आपण आत आलो. आणि इकडं पूर्ण ग्राउंड आहे. हे बहुतेक कॉलेज आहे आणि या साईडला पण एक म्हणजे युनिक असं मंदिर टाईप काय आहे, बघू आपण पुढे जाऊन. तर पाहू शकता, खूप ते पण सुंदर दिसते. हा डोम बनवण्याचं पूर्णपणे क्रेडिट यांचं जातं. यांचं नाव आहे, तुम्ही पाहू शकता इथं, विश्वनाथ. मी झूम करतो एक मिनिट. प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड. तर हे आणखीन पण जिवंत आहेत. त्यांच्या एका स्टुडंटना त्यांच्यासाठी हा स्टॅच्यू बनवलेला आहे. तर हे पाहू शकता डोम आणि एकदम समोरच हे खूप मोठं कार्य यांनी केलेलं आहे. चला मग वरती जाऊया आपण. हे पाहू शकता, अशा टाईल्स आहेत आणि प्रत्येक टाईल्स वर म्हणजे स्टेपवर अशा प्रकारे म्हणजे काहीतरी संस्कृत भाषेमध्ये काहीतरी लिहिलंय. इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेटर आहे. पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकविरा पाय ठेव. मराठी वाटते मला, संस्कृत आहे की मराठी तुम्ही बघा आता. तर चला जाऊया. आणि एकदम सायलेंट एक आवाजामध्ये ओम जे असतं ना ते लावलेलं आहे साऊंड वरती, मस्त एकदम. मित्रांनो, मी या डोमच्या वरती आलेलो आहे. ही स्टेप्स पाहू शकता इथून आणि जी मेन एंट्री आहे गेटची. आणि हा गेट किती मोठा आहे तुम्ही पाहू शकता. तर चला आतमध्ये जाऊया. या डोमच्या मध्ये जी मुख्य मूर्ती आहे ती म्हणजे श्रीरामांची, कारण की सेंटरमध्ये रामांची मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही. आणि साईडला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, त्याच्यानंतर वेगवेगळे सगळे थोर पुरुष आपण पाहू शकता. हा जो डोम आहे ना तो 263 फूट एवढा उंच आहे. म्हणजे हे ग्राउंड लेवल पासून वरती जी उंची आहे 263 फूट, म्हणजे खूपच उंच आहे. तुम्ही जे कॅमेऱ्यात बघता यापेक्षाही उंच आहे. आणि मित्रांनो, इथे जवळपास 3000 लोक एका टाइमला बसू शकतात. आणि जे डोम लावलाय ना, असं आकाश दाखवण्याचा प्रयत्न केलाय वरती, आणि तो रिअलिस्टिक वाटतो. आणि छोटे छोटे तुम्हाला जे चित्र दिसत आहेत ना इथे, तिथे जवळपास 8000 पेक्षा जास्त LED लाईट आहेत. म्हणजे जे की रात्री जर ऑन केले ना तर एकदम ब्रह्मांड आहे असं इथं प्रतीत होतं. असा हा डोम आहे. तर मित्रांनो, हा सेंटर आहे डोमचा आणि या ठिकाणी ते जे स्टुडंट आले ते क्लॅप करत आहेत आणि तो इको होत आहे, 3-4 वेळा परत गरजत आहे.
आता मी डोमच्या बाहेर आलो आहे, साईडने फिरतोय. जो की मी तुम्हाला मिनार दाखवला होता तो असा मिनार आहे. ॲक्च्युली 2 मिनार नाहीत तर 4 मिनार आहेत. तर 2 फ्रंट साईडला आणि 2 बॅक साईडला. तर जे 4 वेद आहेत आपले त्यांच्या रिलेटेडच हा 4 डोम बनवले आहेत. मित्रांनो, मी आता या डोमच्या गोल फिरतोय, जो की 263 फूट असा डोम होता. त्याच्या गोल फिरतोय आणि व्हाईट मार्बलने पूर्ण बनवलेला दिसतोय हा पूर्ण. आणि वेगवेगळे सायंटिस्ट बाहेरून पण इथे त्यांचे स्टॅच्यू लावलेले आहेत. आता डोमच्या बॅक साईडला आहे, ही बॅक साईड आहे पाहू शकता. आणि या डोमच्या खाली एक लायब्ररी आहे. तर पाहू शकता इथून लिफ्ट आहे. तर असा हा डोम आहे. डोम पाहून आल्यानंतर खाली आता मी आलो स्टेपच्या, त्याच्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला एक श्रीमान भागवत गीता ज्ञानभवन असं एक भवन भेटेल. तर चला त्या साईडला जाऊ शकता तुम्ही. आत्ताच आपण डोम पाहिलं, तर चला त्या साईडला जाऊ. आणि ते जापनीज स्ट्रक्चर दिसते तसा हा स्ट्रक्चर आहे. मित्रांनो, हे आहे डोम आणि मी आता आलो आहे खाली डोमच्या म्हणजे अंडरग्राऊंड. आणि येथे आहे ध्यान केंद्र, जे की मी दाखवतो तुम्हाला. हा डोमचा खालचा भाग आहे. हे ध्यान केंद्र आहे. मित्रांनो, मी आता सध्या आहे डोमच्या एकदम खालच्या साईडला आणि येथे आहे लायब्ररी. तर लायब्ररी बघण्यासाठी आपण आलो आहे. एकदम डोमच्या खाली आहे.